सर, तुम्ही आत्ता बोलताना पालखी सोहळा असा उल्लेख केलात. दर शुक्रवारी हा सोहळा असतो, त्याबाबत जरा सांगा. करवीर निवासिनीचा पालखी सोहळा हा सुद्धा एक अतिशय सुंदर असा राजोपचार आहे. करवीर छत्रपतींनी अंबाबाईच्या देवळाला अनेक देणग्या दिल्या, अनेक साधनं दिली. पण त्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य सांभाळलं ते म्हणजे नंबर 1 चा लवाजमा, ज्याला म्हटलं जातं, जो महाराजांसाठीचा लवाजमा, जो महाराणी साहेबांसाठीचा लवाजमा, तोच आई अंबाबाईचा लवाजमा. फक्त याच्यामध्ये 3 पदाधिकारी अधिक असतात, ते म्हणजे हवालदार अर्थात देवीचे दागिने सांभाळणारे हवालदार, चोपदार, रोषण नाईक आणि पट्टेवाला. ही मंडळी करवीर निवासिनीची वेगळी. तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी देवीची जी पालखी आहे ती सोडवून बांधलेली असते. ती पालखी सजवण्याचं परंपरागत काम करणारी परंपरागत जाधव घराण्याची मंडळी ती पालखी तयार करतात. इकडं 8ची जी पंचारती आहे ती मंदिर प्राकारातल्या सगळ्या देवतांना ओवाळायला जाते. जवळपास 87 ते 88 देवांना ओवाळून ही पालखी गरुड मंडपातल्या गरुडाला ओवाळते आणि त्या ठिकाणी ही आरती ठेवली जाते. तोपर्यंत साधारणपणे 9:15 वाजलेले असतात. नरक चतुर्दशी ते रथसप्तमी देवीचा पालखी सोहळा रात्री 9:15ला संपन्न होतो किंवा 9ला संपन्न होतो. आणि त्याच्यानंतर मात्र रथसप्तमी ते नरक चतुर्दशी हा सोहळा असतो रात्री 9:30 वाजता. कार्तिकातले पहिला 15 दिवस 8:45 वाजता हा पालखी सोहळा संपन्न होतो. देवीची रिकामी पालखी गणेश मंडपात आणली जाते. गाभाऱ्यामध्ये आईसाहेबांची उत्सव मूर्ती अलंकारांनी सज्ज केली जाते. श्रीपूजक हातामध्ये उत्सव मूर्ती घेतात आणि चोपदार ललकारी देतात. नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी दीनोद्धारिणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी रक्ष रक्ष दिना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अशी ललकारी झाली की त्या दरबारी थाटातल्या ललकारीनं आपोआपच प्रत्येकाचा हात मुजरा करायला लागतो. सगळ्या भक्तजनांचा अभिवादन स्वीकारून आई अंबाबाई पालखीमध्ये विराजमान होते. सनई आणि ताशाच्या निनादात देवी गणेश मंडपाच्या पायऱ्या उतरून दत्त मंदिराच्या समोरच्या टप्प्यावर येते. इथं पहिल्या टप्प्याची गायन सेवा होते. त्यानंतर पुन्हा ललकारी होऊन देवी मार्गस्थ होते. मणिकर्णिकेच्या काठावर दुसरा टप्पा झाला की घाटी दरवाजाच्या बाहेर अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांची दीपमाळ आहे. त्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून जगदंबा पुन्हा मंदिरात येते. कात्यायनीच्या समोर अर्थात पूर्व दरवाजाच्या समोर देवीच्या पालखीचा तिसरा टप्पा गायन सेवेचा पूर्ण होतो. दक्षिणेश्वर गौरीशंकरासमोर अर्थात शनीश महाराजांच्या मंदिरासमोर चौथा टप्पा, चंद्र सूर्याजवळ 5वा टप्पा, असे टप्पे पूर्ण करत ती शेवटी येते ती महाद्वाराच्या समोर. हे 7 टप्पे पूर्ण झाले की देवी गरुड मंडपात सदर सिंहासनावर बसते. देवीचं सदर सिंहासनावर बसणं म्हणजे एखाद्या राजानं दरबारात बसल्यासारखं. एका बाजूला गायन सेवा सुरू असते, भक्तजन ओट्या देतात, आपले नमस्कार करतात, आपली दुखणी जगदंबेला सांगतात. कुणी आनंदाचे पेढे तिला देतं, कुणी आपल्या दुखण्याचं गाऱ्हाणं घालतं. सगळ्यांचं म्हणणं अगदी शांतपणानं ऐकून घेत आईचा दरबार सजलेला असतो. इकडं रामाच्या पाराजवळ संस्थान काळापासून चालत आलेली म्हणजे साधारणपणे 1761 पासून देवीच्या सेवेत असलेली शंभू किंवा लक्ष्मी नावाची तोफ सज्ज केली जाते. अर्धा शेर दारू गोळा नारळाचं केसर यांनी सज्ज केलेली तोफ पालखी बांधणाऱ्याच पारंपरिक जाधव घराण्याचे मंडळी त्या तोफेला बत्ती देतात आणि तोफेच्या निनादानं देवीचा सदर सिंहासनावरचा दरबार संपतो. पालखीतून आई पुन्हा एकदा गाभाऱ्यात जाते, कर्पूर आरती होते, शंखतीर्थ होते आणि त्यानंतर देवीची अलंकार पूजा उतरली जाते. वर्षातले 52 शुक्रवार हा पालखी सोहळा होतो. याशिवाय अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या 5 पौर्णिमा, चैत्रातल्या रथोत्सवाच्या दिवशीची पालखी, अशा प्रकारे हा पालखी सोहळा या मंदिरात संपन्न होत असतो. सर, आपण पालखी सोहळ्याविषयी बोललो, शेजारतीविषयी पण सांगा. दिवसभरात भक्तांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांचं सगळं समाधान करून श्रमलेली जगदंबा निद्रेला जाते तो काळ म्हणजे शेजारती. साधी सुती वस्त्र नेसून या जगदंबेला विनंती केली जाते ती निद्रावेळा आणि शेजारती म्हणून. निर्गुण निश्चल निष्कल या आरतीनंतर देवीला निद्रा करिमंची जगदंबे अशी म्हणत शेजारती म्हणली जाते. शेजारतीच्या शेवटच्या कडव्याला देवीची पंचारती शेजघरापर्यंत नेली की आई अंबाबाई निद्रेला गेली असा भक्तांचा समज आहे. मग एक एक दार बंद करत भक्तजन ते डोळ्यात रूप साठवत आपापल्या घराकडे जायला निघतात. ते घराकडे पोहोचले तरी सुद्धा त्या प्रत्येकाच्या ओठावरती स्मरण असतं ते जगदंबेचं आणि डोळ्यावरती ध्यान असतं ते आई अंबाबाईच्या सगुण साकार रूपाचं. निर्गुण निश्चल निष्कल अशी जगदंबा भक्तांसाठी सगुण साकार होते आणि त्या सगुण साकार रूपाचं कौतुक करत गुरु महाराजवाड्यातल्या नारायण महाराजांनी रचलेल्या शेजारतीनं या देवीच्या मंदिरपटाचा
आजचा त्या दिवसाचा दिनक्रम थांबतो आणि भक्तजनांना ओढ लागते ती दुसऱ्या दिवशीच्या काकड आरतीची. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.